हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण 6th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 1 सोडवणार आहोत, म्हणजे फर्स्ट लेसनचा बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. पण तो प्रॅक्टिस सेट 1 सोडवण्याच्या आधी आपल्याला काय बघायचं आहे की पॉईंट म्हणजे काय. पॉईंट म्हणजे टायनी डॉट इन द पेपर. म्हणजे हा टायनी डॉट झाला, ह्याला काय म्हणणार आहे? ह्या मॅथ्सच्या भाषेला डॉटला काय म्हणणार आहे? पॉईंट. त्याच्यानंतर लाईन. लाईन म्हणजे जी दोन्हीकडनं इन्फायनेट इकडे पण आणि लेफ्ट साईडला आणि राईट साईडला पण जी इन्फायनाईट प्रकारे आपण एक्सटेंड करू शकतो ती लाईन. आणि लाईन सेगमेंट म्हणजे काय की ही जे मी काढलं आहे याला लाईन सेगमेंट म्हणणार. म्हणजे ही एवढीच आहे. समजा 5 सेंटीमीटर दिलं तर तुम्ही 5 सेंटीमीटरच काढणार, त्याला लाईन सेगमेंट म्हणणार. त्याच्यानंतर रे म्हणजे ओरिजिन. रेला इथे ओरिजिन असतं, म्हणजे ओरिजिन इथपासून सुरू होऊन नंतर जे पुढे वाढत जातं त्याला रेज म्हणतात. फॉर एक्झाम्पल सनरेज. सनरेज कुठपासून येतात? सनपासून. सन हा त्यांचा ओरिजिन आहे आणि ते रेज खाली इन्फायनाईट आपल्या पृथ्वीपर्यंत ते पोचतात. सो रे म्हणजे काय? पुढे इन्फायनाईट ते कितीही वाढू शकतं, पण त्याचं ओरिजिनपासून ते सुरू होतं. त्याच्यानंतर प्लेन. प्लेनमध्ये काय येणार आहे? हा असा प्लेन आहे, तर हा प्लेन चारही साईडनी एक्सटेंड होऊ शकतो अनलिमिटेड. किती हवा तुम्हाला तेवढा तुम्ही तो एक्सटेंड करू शकता. आता कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन म्हणजे काय? जे एकाच पॉईंटमधनं 3 और मोर लाईन्स ज्या पास होतात त्याला काय म्हणणार आहे आपण? कॉन्करंट लाईन्स. या कॉन्करंट लाईन्स आहेत, म्हणजे ज्या एकाच पॉईंटमधनं पास होतात त्यांना काय म्हणणार आहे? कॉन्करंट लाईन्स. आणि कोलिनियर पॉईंट्स म्हणजे समजा आपण ही एक लाईन काढली आणि ह्याच्यावरच 3 डॉट काढले, हे ABC. ओके, तर 3 पेक्षा जास्त डॉट ज्याच्यावर पॉईंट्स असतील ते काय झाले? कोलिनियर पॉईंट्स. समजा 2च पॉईंट्स असतील तर ते कोलिनियर पॉईंट्स नाही आहेत, पण 3 पेक्षा जास्त पॉईंट्स एका लाईनवर असतील तर ते काय झाले? कोलिनियर पॉईंट्स. आणि पॅरल लाईन्सची कन्सेप्ट आपण शिकलेलो आहे. ज्या लाईन कधीच एकमेकांना इंटरसेक्ट होत नाहीत त्या पॅरलल लाईन्स. आणि इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे काय? ही एक लाईन आहे आणि ही लाईन तिथनं त्याच्यातून गेली आहे. ह्या दोन्ही काय झाल्या? या इंटरसेक्टिंग लाईन्स. आणि या पॅरलल लाईन्स म्हणजे ज्या लाईन्स एकमेकांना कधीच इंटरसेक्ट होत नाहीत त्या पॅरलल लाईन्स आणि या इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके, तर हे रिवाइज झाल्यावर आपण पहिला प्रॅक्टिस सेट 1 सॉल्व करूयात. ओके, तर पहिलं काय विचारलं आपल्याला प्रश्न? कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर पॉईंट्स. तर कोलिनियर पॉईंट्स कुठले येणार आहेत? MOT म्हणजे हे 2 पेक्षा जास्त आहेत. MO आणि T आणि RON. बस एवढेच कोलिनियर पॉईंट्स आहेत ह्याच्यात येणार. त्याच्यानंतर सेकंड आहे रेज. रेज कुठपासून येणार? O पासून जे आहेत ते सगळे रेज येणार. म्हणजे ON, OT, OS, OR, OM आणि OP एवढे सगळे रेज झाले. थर्ड आहे लाईन सेगमेंट्स. लाईन सेगमेंट्स. तर लाईन सेगमेंट्स कुठल्या आहेत? पहिली लाईन सेगमेंट ही MT. त्याच्यानंतर आहे RN. ओके, ही लाईन पण आहे आणि इथे हे पॉईंट्स आहेत, म्हणजे एवढी लाईन सेगमेंट आहे, ही एवढी लाईन सेगमेंट आहे. ओके, त्याच्यानंतर आहे OP, ON, OT, OS, OR आणि OM. या झाल्या लाईन सेगमेंट्स. आणि फोर्थ आहे लाईन्स. तर लाईन्स किती आहेत इथे? MT लाईन, MT अँड लाईन RN. कारण हे बाकीचे सगळे रेज आहेत. हे इथून ह्याचं ओरिजिन आहे O, हे इथपासून सुरू होत आहेत, पण ह्या लाईन आहेत. या 2 लाईन हव्या तेवढ्या इकडे एक्सटेंड होऊ शकतात म्हणून त्या लाईन आहेत. सो MT आणि RN या 2 लाईन्स आहेत. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. म्हणजे ही लाईन दिलेली आहे, तर इथे काय किती पॉईंट दिलेले आहेत? ABCD. तर ह्याच्यात आपल्याला डिफरंट नेम्स लिहायचे. म्हणजे काय येणार आहे? पहिलं येणार आहे लाईन AB, ही एवढी लाईन. ओके, त्याच्यानंतर लाईन येणार आहे लाईन AC, मग लाईन AD झालं. या AB AC AD झाल्या. आता आपण BC घेऊ. लाईन BC, लाईन BD. त्याच्यानंतर
लाईन सी डी. त्याच्यानंतर लाईन तुम्ही डी ए पण लिहू शकता, डी ए. त्याच्यानंतर लाईन सी बी, लाईन सी ए. एवढ्या प्रकारे तुम्ही या लाईनचे नेम्स लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. तर आता ही पहिलं काय आहे, याला दोन्ही या साईडला ॲरो आहेत, म्हणजे हे काय झालं, लाईन झाली. सो ह्याचा आन्सर आहे सी. ओके, ही आहे, इथे दोन्ही साईडला डॉट आहेत, म्हणजे हे काय झाले, लाईन सेगमेंट. सो ह्याचा आन्सर आहे डी. हा आहे, तुम्ही ओळखलंच असेल लगेच की हा प्लेन सरफेस आहे. सो ह्याचा आन्सर झालं बी. आणि हे जो आहे तो रे आहे, कारण हा याचा ओरिजिन इथे आहे आणि हा इथे पुढे अनलिमिटेड एक्सटेंड होऊ शकतो. सो हा काय झाला, रे. याचा पहिला आन्सर आहे ए. चला नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे फोर्थ क्वेश्चन अँड लास्ट क्वेश्चन. ऑब्झर्व द फिगर बिलो अँड नेम द पॅरलल लाईन, द कॉन्करंट लाईन अँड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आता पॅरलल लाईन्स कुठल्या तिथल्या, ही जी बी आहे, बी, एम आणि क्यू, या तीन आपल्याला पॅरलल दिसत आहेत. सो कसं लिहिणार तुम्ही, लाईन बी इज पॅरलल टू लाईन एम इज पॅरलल, हे पॅरललचं साईन आहे, लाईन क्यू. ओके, आणि ए आणि पी या दोन लाईन पॅरलल दिसतात आपल्याला. सो अजून एक लिहिणार आपण, लाईन ए इज पॅरलल टू लाईन पी. त्याच्यानंतर कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय, ज्या एकाच पॉईंटमधनं दोन पेक्षा जास्त लाईन्स पास झाल्यात. मग कॉन्करंट लाईन्स कुठल्या झाल्या, लाईन ए, लाईन बी अँड लाईन सी. आणि त्याच्यानंतर लाईन पी, लाईन क्यू, आणि ही सुद्धा पास झाली आहे, तर ह्याला आपण एल असं नाव देऊया या लाईनला, आणि लाईन एल. ओके, आता पॉइंट ऑफ कॉन्करन्स. ह्या वरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा इथे लाईन एल येऊ शकते, इज पॅरलल, हे कॉन्करंट लाईन्समध्ये लाईन एल. ओके, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आता पॉइंट ऑफ कॉन्करन्स काय आहे, म्हणजे जिथे सगळ्या लाईन्स जिथे एका ठिकाणी मिळाल्या त्या लाईन्स. मग इथे कुठले कुठले आहेत पॉइंट ऑफ कॉन्करन्स, ए अँड डी. म्हणजे दोनपेक्षा लाईन इथे जास्त या एका डी मधनं गेल्यात म्हणून डी झाला आणि ए झाला. सी मधनं फक्त एक आणि दोनच लाईन गेल्या आहेत. सो पॉइंट सी इज नॉट कॉन्करंट. ओके, पण लाईन ए आणि पॉइंट ए आणि डी हे कॉन्करंट पॉइंट्स आहेत. चला, इथे आपला आय थिंक लेसनच संपलेला आहे. सो तुम्हाला अजून पुढचं हवं असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुढचा अँगल्स लेसन पण आता घेईलच, हा व्हिडिओ आणेलच मी. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंट्समध्ये विचारा. थँक्यू.